सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा उत्सवासाठी या ठिकाणी आलेल्या सर्व आत्मीय स्वयंसेवकांचे, शेतकरी बांधवांचे, माता भगिनींचे आणि सर्व वडीलधाऱ्यांचे मी मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी 100 वर्षे पूर्ण झालेले आहेत. म्हणजे जगाच्या पाठीवर अशी एकमेव ही संघटना आहे की या संघटनेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि या शताब्दी वर्ष पूर्तीनिमित्त आपल्या संपूर्ण देशभरामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे, उत्सवांचे तसेच संमेलनांचे आयोजन केलेले आहे. आयोजन संपूर्ण देशभरामध्ये केलेले जात आहे. त्याच अनुषंगाने आज वर्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या आपल्या मराठी नववर्षाचे औचित्य साधून आपण आज आपल्या लाडसांगी नगरीमध्ये वर्ष प्रतिपदा गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन या ठिकाणी केलेले आहेत. यामध्ये आपण सर्वप्रथम लाडसांगी नगरीमध्ये प्रथमच यावर्षी संघाचे सघोष पथसंचलन निघाले. या पथसंचलनामध्ये सर्व स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळाला. या संचलनामध्ये गावकऱ्यांनी तसेच माता भगिनींनी अतिशय छान प्रकारे आपल्या प्रत्येकांच्या अंगणामध्ये संघाच्या स्वयंसेवकांचे उत्कृष्ट प्रकारे स्वागत केले. स्वयंसेवकांवर फुलांची उधळण करून आपल्या संचलनाला अतिशय छान असे स्वरूप आपल्या गावातील माता भगिनींमुळे या ठिकाणी आलेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कशासाठी झाली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्दिष्ट काय आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आतापर्यंत काय केले? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इथून पुढे काय करायचे आहे? हे सर्व आपल्याला आज ज्यांच्या श्रीमुखातून जाणून घ्यायचे आहे असे श्रेष्ठ व्यक्तिमत्व आपल्याला आज या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत. मी थोडक्यात त्यांचा परिचय या ठिकाणी करून देतो. आपल्याला आज प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत श्री छत्रसाल रमेश पांडव.